नमस्कार बागायतदार बंधूंनो, आपण आज श्रीयुत शिवाजीराव मामडे यांच्या बागेमध्ये संगूची वाडी, तालुका कंधार, जिल्हा नांदेड या ठिकाणी सहविचार सभेसाठी आलेलो आहोत। श्रीयुत मामडे सरांनी एका नर्सरीवाल्याच्या मार्गदर्शनाखाली या बागेची लागवड केलेली आहे आणि साधारणतः आंब्याच्या 2 कलमामधील अंतर 5 फुटाचं ठेवलेलं आहे। तर श्रीयुत मामडे सर आपल्या सोबत आहेत। सरांना मी विनंती करतो की या संदर्भामध्ये त्यांचा अनुभव आणि त्यांचं मत काय आहे ते त्यांनी व्यक्त करावं। नमस्कार, मी शिवा मामडे। जून 2018ला हे प्लांटेशन केलेलं आहे। याच्यामध्ये 1200 केशर व 1200 दशेरी असं प्लांटेशन आहे। 5x15चं प्लांटेशन आहे। लावते वेळेस व्यवस्थित वाटलंय, पण आता अशी कंडिशन आहे की एक एक झाड मला काढायची वेळ आली आणि ते काढावं सुद्धा वाटत नाही, कारण की आपण लहानाचं त्याला एवढं मोठं केलंय आणि त्याला काढल्याशिवाय पर्याय नाही। तर माझं असं एक स्पष्ट मत आहे, हे चूक आहे, कारण की काहीतरी त्यांची रोपं विकण्यासाठी ती म्हणतात, पण तुम्ही कमीत कमी नवीन लागवड करणाऱ्यांनी हे करू नये, हे योग्य नाही। कमीत कमी एक 15 फूट 10 फूट 15x10 घ्या किंवा 15x15 घ्या, पण कोणाच्या फायद्यासाठी स्वतःचं नुकसान करून घेऊ नका। म्हणजे आपलं म्हणणं आहे की कलमांमधलं अंतर हे विद्यापीठाच्या शिफारशीनुसारच असायला पाहिजे। एकदम बरोबर। त्यांनी जे 14x15 12x15 असं सजेस्ट केलेलं आहे हेच अंतर असायला पाहिजे। एकदम बरोबर आहे, कारण की हे अंतर फक्त आता ते नर्सरीवाल्याला आपण जगवण्यासाठी काम केलेलं दिसतंय आणि ह्याच्या एकतर हवा भेटत नाही आणि रोगाचं प्रमाण पण जास्त येतं असं माझं मत आहे, वैयक्तिक मत आहे बरं का। आणि जोपर्यंत त्याला सूर्यप्रकाश भेटणार नाही तोपर्यंत त्याचं डेव्हलप होणार नाही, आणि सूर्यप्रकाश भेटला तर रोग येणार नाही, सूर्यप्रकाश नाही भेटला तर रोग पडणार म्हणजे पडणारच। बागायतदारांना तुम्ही हाय डेन्सिटी लावू नका असाच सल्ला देताय। स्पष्ट माझं मत आहे, तुम्ही नका करू। फक्त 2-3 वर्ष आपल्याला चांगलं वाटतं, गचगच वाटतं, जास्त फळं आले वाटतात, पण ज्या वेळेस झाड मोठं होईल ना त्या 2-3 झाडाचं एकच झाड फळ देतं। असं काही नसतं की 3 छोटे झाडं घेतले काय आणि 1 मोठं झाड घेतलं काय, तेवढंच होतं। आंबा बागायतदार बंधूंनो, आज आपण श्री मामडे यांच्या आंबा बागायतीमध्ये आलेलो आहोत। सहविचार बैठक। आपण आंबा बागायतदारामध्ये बाकीच्या व्यवसायात किंवा आपले आंबा एक्सपोर्टर जसे त्यांना दर देताना ते सगळे दर एकच ठरवतात, म्हणजे वेगवेगळे एक्सपोर्टर असेल तरी ते त्यांचा दर एकच असतो। परंतु आपल्या आंबा बागायतदाराच्या या विक्रीबाबत आपल्या आंब्याचे दर हे नेहमी कमी जास्त होतात, किंवा एखाद्या बागायतदाराला चांगला दर मिळतो, एखाद्या बागायतदाराला कमी दर मिळतो। तर आपण कमीत कमी आपल्यामध्ये जरी मतभेद असले की कुणाचं पटत नाही, परंतु आपल्याला ज्या गोष्टीत फायदा आहे, म्हणजे दर चांगला मिळून जर आपल्याला चांगले पैसे मिळत असेल तर कमीत कमी त्या गोष्टीसाठी, किंवा निविष्ठा आपल्याला कमी किमतीत मिळत असतील किंवा चांगल्या मिळत असतील, गॅरंटेड मिळत असतील आणि वाजवी दरात मिळत असतील, तर त्यासाठी आपण एकत्र यायला पाहिजे। त्याच्याकरताच हा सहविचार बैठक आपण आयोजित केली मामडे साहेबांच्या इथे। आपल्याला निविष्ठामध्ये आणि आंब्याच्या एक्सपोर्टमध्ये जर काही चांगलं काम करता आलं एकमेकाच्या भावनेनं, तर खूप मोठी संधी याच्यामध्ये आहे आणि आपल्या आंबा उत्पादकाचं खूप भवितव्य चांगलं आहे। आज आपण मामडे साहेबाच्या बागेत जी सघन लागवड आहे त्या सघन लागवडीचे त्यांनी दुष्परिणाम सांगितले की बाबा दोन्ही झाडं एकमेकाच्या मध्ये घुसतायत, त्याचा काही उपयोग होत नाही, जास्त कीड येते, तर त्याकरता अंतर वाढवलं पाहिजे। तर ही सांगोपांग चर्चा एकमेकाच्या विचारानंच होते। तर त्याच्याकरता आपण असं एकत्र येऊन जर काही यामध्ये विचार मांडले, आपले सुचवले, तर त्याचा फायदा सगळ्यांनाच होतो। मलाही इथं येऊन काही गोष्टीचं ज्ञान झालं, काही रिव्हिजन झालं, तर अशा सहविचार सभेमुळे नक्कीच आपल्या आंबा बागायतदारामध्ये एक बैठक निर्माण होती आणि मग बैठकीत ठीक आहे, तुमचे मत जरी एकमेकाचे पटत नसतील, पण तुम्हाला ज्या ठिकाणी फायदा आहे, ज्या ठिकाणी दर जास्त मिळतात किंवा काही निविष्ठा चांगल्या गॅरंटीनं मिळत असतील आणि त्या वाजवी दरात मिळत असतील, तर त्यासाठी एकत्र यावं अशी माझी विनंती आहे। तर ही आजची
सहविचाराची पहिली सुरुवात आहे. त्याला आव्हानाला मान देऊन 8-10 जण बागायतदार आपण इथे एकत्र जमलेले आहे. तर आज जमल्या ठिकाणी बरीचशी चर्चा झाली पण आणखी पुढे होणार पण आहे. असंच सर्वजण एकत्र यावं आणि वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी सर्वांनी चर्चेत सहभागी व्हावं. आज मी दिलेल्या आव्हानाला आज संख्या भलेही कमी आहे पण पुढच्या ह्याला आणखीन जास्तीत जास्त संख्या वाढेल हे मला अपेक्षा आहे. दुसरी गोष्ट एकत्र येणं याचं कारण म्हणजे आपल्याला जे उत्पन्न मिळतं म्हणजे फळं येऊन बी जे पैसे मिळतात ते मला नाही वाटत की बरोबर आहेत हे. कारण की एवढी मेहनत करून वर्षाला आपण एकच पीक येतं आपल्याला, ते बी कुठं 60 रुपये 70 रुपयाने आपण विकतो, ते पण कॉम्पिटिशन करून विकतो. ते जर आपण सगळे एकत्र आलो तर कमीत कमी लोएस्ट रेट आपल्याला 100 तरी भेटला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि बाजारमध्ये पण आपण काय विकायचं हे सगळे जर एकत्र आलो तर आपण ठरवू शकतो. त्याच्यानंतर आंब्याला आपल्याला टाईम कसा त्याचा वाढवता येईल, लाईफ कशी वाढवता येईल ह्याच्यावर चर्चा करता येते. त्यासाठी सगळेजण एकत्र येणं गरजेचं आहे. किंवा तुम्हाला एक्सपोर्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी पण सगळे एकत्र येणं गरजेचं आहे. कारण की एवढं वर्षभर मेहनत करून त्याचं इनपुट नाही भेटत आहे असं मला वैयक्तिक. आपण जर एकत्र आलो तर बरंचसं आपल्याला काम करता येतं. जे की आपण 70 रुपयाने जे माल विकतोय ते माल कमीत कमी 100+ मध्ये जाणार कारण की एकत्र आलं तर. आणि रिटेलमध्ये जे आपण 100-150 रुपयाने विकतोय ते 200+ मध्ये जाणार. आपलाच माल घेऊन आपलाच माल मॉलमध्ये 300-350 रुपयाने विकला जातोय. मग आपण वेड्यात गिनती होती आपली 70 रुपयाने 80 रुपयाने आपण माल विकतोय म्हणजे आपण वेडे झालो असं सरळ माझं मत आहे. कारण की ह्या वर्षी मी माल स्वतः विकला आणि दशेरी आंबा 100 ते 150 रुपये किलोने विकला. जेणेकरून तुम्ही केशरवाले 70 रुपये बीटावर नेऊन देताय. मग कुठला योग्य तुम्ही ठरवा. सगळेजण एकत्र येऊ, आपण एकत्र चर्चा करू आणि त्यापुढे निर्णय घेऊ. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किशन माथुरे. माझी आंब्याची बाग बिलोली तालुक्यात बोळेगाव या ठिकाणी आहे जे तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आहे. मी 17 वर्षापूर्वी केशर आंब्याची लागवड 20 बाय 20 अंतरावर केलेली आहे. मागच्या 15 वर्षापासून मी उत्पादन घेतो आहे आणि आता नव्याने लावू इच्छिणारे किंवा मागच्या 5 वर्षामध्ये नवीन आंबा लागवड केलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु प्रत्येक आंबा बागायतदार हा स्वयंप्रेरणेने आंबा लावतो, त्याला कुठल्या प्रकारचं मार्गदर्शन भेटत नाही. त्याची पावलोपावली फसवणूक होते. आंबा लागवड करण्यापासून, रोपाची खरेदी करण्यापासून, निविष्ठा घेण्यापासून विक्रीपर्यंत प्रत्येक ठिकाणी त्याची लुबाडणूक होते. तर हे कुठेतरी थांबवायचं असेल तर आता आपल्या सगळ्या आंबा उत्पादक बागायतदारांनी एकत्र येणं गरजेचं आहे असं माझं मत आहे. मी मागे 15 वर्षाचा अनुभव घेऊन सांगतो. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला खरं कोणी सांगत नाही. म्हणजे जसं की तुम्ही दुकानावर गेलात तर तुम्हाला औषधं नको ती तुमच्या माथी मारल्या जातात. त्यानंतर रोपाची निवड करण्यासाठी नर्सरीवर गेलात तर ते सांगतात तुम्ही 2 वर्षाचं झाड घ्या, 3 वर्षाचं झाड घ्या. आमचं म्हणणं आहे 2 वर्षाचं झाड घेणं 3 वर्षाचं घेण्याचा काय अर्थ नाही. आपण आपल्या बागेत नवीन लागवड करताना 1 वर्षाच्या आतील रोपच लावायला पाहिजे. जे झाड आपल्या शेतात वाढलेलं असेल त्याची गुणवत्ता वेगळी असते आणि जे बॅगेमध्ये नर्सरीमध्ये वाढलेलं झाड 2 वर्ष 3 वर्षाचं ते आपल्या काही कामाचं नसतं. अशा छोट्या छोट्या गोष्टी जे आहेत ते आपला कोणी सांगत नाही. तर त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणं आणि एकमेकाचे अनुभव शेअर करणं हे फार गरजेचं आहे. आज श्री शिवाजीराव मांबडे सरांनी संगूचीवाडी तालुका कंधार येथे नांदेड जिल्ह्यातल्या विशेषतः आंबा बागायतदारांची जी सहविचार सभा आयोजित केली त्याबद्दल मी त्यांचं प्रथमतः आभार व्यक्त करतो त्यांनी सगळ्यांना. आणि फक्त काय 1 दिवसाचाच आम्हाला अवधी मिळाला, 1 दिवसापूर्वी आम्हाला माहिती मिळाली, त्यामुळे आम्ही जास्त बागायतदारापर्यंत पोहोचू शकलो नाही. नंतर अजून काहीतरी 5-50 बागायतदार आपल्या इथं जमू शकले असते. तर माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक आंबा बागायतदारांनी एकत्र यावं आणि त्यावर काहीतरी असं बसून चर्चा करावी. एकमेकाचे जे काही अनुभव आहेत ते शेअर करावेत. आणि नवीन जे आता सध्या फॅड निघालेले घन लागवड, अतिघन लागवड, तर ह्यामध्ये त्याचे काय फायदे काय नुकसान हे प्रत्यक्ष ज्या बागायतदारांनी केलेलं आहे त्यांच्याकडनं थोडं समजावून घ्यावं. नर्सरीवाले सांगतात किंवा कोणीतरी स्वयंघोषित मार्गदर्शक जे स्वतःला म्हणवतात असे काही सांगतात तर त्यांच्या भूलथापांना बळी न पडता आपण सारासार विचार करून त्याच्यावर निर्णय घ्यावं असं मला वाटतं. त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी एकत्र यावं, वरचेवर बैठका घ्याव्यात आणि विचारमंथन व्हावं. आणि इथून लागवडीपासून ते
विक्रीपर्यंत तंत्रज्ञान आपण एकत्र जर आपण केलं तर निश्चितच आपल्याला आतमधले जे आपले मीडिएटर्स आहेत, दलाल आहेत, हे कमी करून आपला जो आंबा पिकवतो आपण डायरेक्ट ग्राहकापर्यंत जास्तीत जास्त कसा पोहोच करता येईल, हे जर पोहोचवलं तर त्याला आपल्या हातात चांगला पैसा मिळेल. आणि आंबा बागायतदार जे आज ज्यांना वाटतं बुवा आपण आंबा लागून फसवणूक झाली नाही आपली, आपण चुकीचा तर निर्णय घेतला नाही, तर ह्यापासून थोडंसं त्यांना पाठबळ मिळेल, त्यांची आर्थिक उन्नती होईल असं मला वाटतं. शेतकरी मित्रांनो, मी साईप्रसाद उत्तमराव वरपुडे पाटील, राहणार बाचोटी, नांदेड. बाचोटी येथे जवळपास माझी 25 एकरची बागायत आहे, ज्यामध्ये 20 एकर मी आंबा लावलेला आहे, केशर आंबा. इतके दिवस आम्ही पूर्णपणे बागवानाला ही आमची बाग विकत होतो. त्यानंतर काही दिवस हेच बघितल्यानंतर बागवान यायचे आमच्याकडे, एकदम किंमत पाडून मागायचे. तेव्हा असं वाटायचं की बाबा आपण एवढं मेहनत करतो शेतामध्ये आणि आपल्याला जो मोलभाव पाहिजे तो भेटत नाही आहे. त्याकरिता गेल्या वर्षी मी माझ्या शेतातला जवळपास खायला ठेवलेला एक 7.5 क्विंटल एक टन आंबा माझ्या पद्धतीने मी माझ्या मित्रवर्गात विकण्याचा प्रयत्न केला आणि त्या आंब्याचा मला ॲव्हरेज भाव 350 ते 400 रुपये मिळाला. आणि या 1 टनभर आंब्यातून मला चांगले उत्पादन मिळाले हे म्हणण्यापेक्षा मला यातून खूप काही शिकायला भेटलं की जो बाग मी बागवानदाराला विकत होतो इतकी दिवस कमी भावामध्ये, मी स्वतः ते विकल्यामुळे मला थोडासा माझ्यामध्ये आत्मविश्वास आला आणि मी अजून पुढच्या वर्षी काहीतरी चांगलं करू शकतो. येणाऱ्या 2026-27 पर्यंत मी माझा बाग स्वतः माझ्या जीवावरती 50 लाख रुपयापर्यंत विकू शकतो, अशी मला एक आत्मशक्ती प्राप्त झाली. आज आम्ही मामडे सावकारच्या शेतामध्ये भेट दिली असता इथं मला पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, मामडे सावकारच्या, श्रीमान पडवळ साहेबाच्या, मातोरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मला खूप काही शिकायला भेटले. आणि ही जी अतिघन पद्धत आहे ही कशी आपल्या झाडांसाठी धोकादायक आहे हे देखील समजले. आणि होईल तसं लवकर मी माझ्या शेतीमध्ये बदल घडवून चांगलं कमी लागवडीचं अंतर थोडंसं वाढून अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करू. मंडळी, मी डॉक्टर गुडमेवार दत्तात्रय लक्ष्मण, आयुष वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय कंधार. मी गेल्या 5-6 महिन्यापासून 2 एकर केशर आंब्याची बाग लागवायचा विचार करत होतो आणि 6 महिन्यापासून बऱ्याच ठिकाणी माहिती घेत होतो, यूट्यूब चॅनल, व्हॉट्सअप सगळ्यांना भेटून. तर बऱ्याच ठिकाणी मला कुठलीही माहिती अशी करेक्ट आणि परफेक्ट भेटली नाही. अंतराबद्दल असेल, मशागतीबद्दल असेल, लावण्याची पद्धत असेल, घन पद्धत, विरळ पद्धत, खड्डे कसे करायचे, काय टाकायचे, कुठली नर्सरीतून घ्यायचं, ह्याच्याबद्दल मी संभ्रमात होतो. पण आज या ठिकाणी सर्व बागायतदारांची ज्या मीटिंगमध्ये मला कळलं आणि मी इथं आलो तर माझं इथं या ठिकाणी पूर्णपणे समाधान झालं असून मला एक ना एक गोष्ट पूर्ण पद्धतशीरपणे या ठिकाणी कळालेली आहे की म्हणजे 2 झाडातलं अंतर किती पाहिजे, उडीतलं अंतर कसं ठेवायला पाहिजे, लागवण कोणत्या सीझनमध्ये करायला पाहिजे, काय टाकायला पाहिजे, काय करायला पाहिजे, त्याच्यापेक्षा काय करायला नाही पाहिजे, हे गोष्ट सर्वात महत्त्वाची मला वाटली. आणि आतापर्यंत जे मी फिरत होतो ते सगळं तोंडी म्हणजे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीसारखं ज्ञान होतं की ज्याचा कुठेही संबंध नव्हता. प्रत्येकाने स्वतःचा काहीतरी प्रयोग करायचा आणि तो दुसऱ्यांना सांगायचा, पण अद्यावत असं ज्ञान कुठलंही नव्हतं. ते आज ह्या मीटिंगमध्ये मला व्यवस्थित ज्ञान भेटलं. त्यामुळे ह्या पद्धतीचा अवलंबन करून मी जी विरळ पद्धत आहे किंवा पारंपरिक पद्धतीने जसं आपण उत्पादन घेत होतो त्याच्यामध्ये सुधारणा करून आपल्याला जास्तीत जास्त कसं पीक घेता येईल आणि त्याचा काय फायदा करून घेता येईल या दृष्टीने मला या ठिकाणी खूप चांगलं मार्गदर्शन भेटलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांच्या ज्ञानाचा या ठिकाणी मी फायदा घेऊन त्याच प्रकारे लागवड करण्याचा मी विचार करत आहे आणि यानंतर लागवड झाल्यानंतर मी परत एकदा आपल्याशी भेटेन. नमस्कार. मी बाबू गंजेवार, म्हणजे कंधारला 18 एकर शेती आहे नदीकाठी. तर आंब्याच्या दृष्टीने विचार केला तर हे सर्वात जास्त उत्पन्न देणारं पीक आहे असं आज घडीला तरी वाटतंय, केशर आंबा. आता तुम्ही म्हणता तसं तांत्रिक मार्गदर्शनासाठी एकत्र येणं गरजेचं आहेच, पण त्याच्यातून फक्त एवढं साध्य होईल की दिशादर्शन मिळेल, फक्त लागवड, त्याची जोपासना, मशागत. पण मार्केटिंगचा मंत्र काही थोडा अवघड आहे, कारण तो आपल्या आउट ऑफ कंट्रोल आहे, विषयाच्या बाहेर आहे. आजपर्यंत उत्तर सापडलेलं नाही. आता शिवा मामल्याने सांगितल्याप्रमाणे एक रेमेडी आहे त्याला की कस्टमर्सच्या मागणी आणि मागणी तसा पुरवठा
हे सूत्र जर पाळलं तर भाव मिळू शकतो. पण त्याच्यासाठी आंबा टिकला पाहिजे. आंबा टिकण्यासाठी कोल्ड स्टोरेज, मी तर म्हणतो की आंबा लावण्याच्या आधी कोल्ड स्टोरेजची व्यवस्था करा. म्हणजे नियंत्रण ठेवायचं असेल तर मार्केटवर. जसं आता आपण कांद्याचे हाल बघतो, ज्यांच्याकडं कांदा चाळ आहे त्यांना भाव आत्ता मिळायला लागला 35चा. आता माझ्याकडे कांदा चाळ नव्हती, माझ्याकडे 10-12 टन कांदा होता, मला 6 रुपये 7 रुपये विकावं लागला. ते साठवणुकीची व्यवस्था ही आंब्याच्या दृष्टीनं अतिशय आवश्यक आहे. ती साठवणुकीची जी चळवळ उभी केली आपण शासनाचं सहकार्य देऊन, आणि त्यांचं धोरण पण आहे केंद्र शासनाचं, तर त्याला एक चांगलं स्वरूप आपल्या सगळ्याच्या एकत्र येण्याने मिळत असेल तर त्याला आधी प्राधान्य द्यावं, असं एक माझं मत आहे. बाकी केशर आंब्याला भविष्य चांगलं आहे सगळ्या दृष्टीने, हे तर काही मी सांगायची गरज नाही. आता एकत्र येण्यातून आपण ह्या गोष्टी साध्य केल्या महत्त्वाच्या, तर सगळ्याचाच फायदा आहे की तांत्रिक मार्गदर्शन मिळेल. म्हणजे आंबा रोपाची निवड, त्याचं अंतर, त्याची मशागत, त्याची फवारणी, त्याची फळाची वाढ, हे सगळं ठेवण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे. आता याच्याविषयी मार्गदर्शन फार कन्फ्युजिंग आहे. आता मी आधी आंबा लावला 20x20 वर लावला, नंतर 20x15 केला, गेल्या वर्षी केशरवाला 12x15 केला. नर्सरीवाल्याचं मत वेगळं, व्यापाऱ्याचं मत वेगळं, शेतकऱ्याचं मत वेगळं आणि तज्ज्ञाचं मत वेगळं, एक कन्फ्यूज होतं सगळं. हे टाळण्याकरता एकत्र येणं जरुरी आहे. पण तेवढ्यापुरतंच आंब्याची उत्पादन क्षमता वाढविणे एवढा एकच विषयातून एकत्रीकरण होऊ शकते. शेती करताना जास्त अधिकाऱ्यावर भरोसा राहायचा नाही. आपण कोण्या टाइमला काय झाडाला होते, कोण्या टाइमला बुरशी येते, कोण्या टाइमला काय काय होते हे आपल्याला 50-12% माहिती पाहिजे. अधिकाऱ्यावर भरोसा राहायचा नाही. 1-2 रुपये कमी आंब्याला भाव कमी लागू द्या हरकत नाही, पण आपल्याला जास्त माहिती आपल्याला पाहिजे. कवा काय काय झाडाला कवा काय आले, कवा फुल येण्याच्या अगोदर काय मारावं आणि कोण्या टाइमला काय करावं, कोण्या टाइमला फवारणी मारावं हे आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे बागायती करण्यापूर्वी त्याचं थोडंसं ज्ञान आपण ज्ञान पाहिजे आपल्याला बागायतीचं, नाहीतर करूच नाही बागायती, समाधान घरी राहू. बरोबर. काय म्हणले सर तुम्ही? नाही, त्यांचं म्हणणं एकदम योग्य आहे. आपल्याला जुजबी नॉलेज तर कमीत कमी 25-30-40% तरी पाहिजे. माहिती रोप कसा पाहिजे, कोणतं हवामान पाहिजे, किंवा फवारलं पाहिजे, आणि त्यात आमुषा पौर्णिमेला कोणती कीड येते हे जे थोडं नॉलेज पाहिजे. त्याच्या अगोदर का फवारला जातात, नंतरच का फवारायचं असतात, ते जुजबी नॉलेज तर आपल्याला घेतल्यानंतर तुम्हाला आउटपुट म्हणजे तुम्हाला त्यातून बाहेर निघता येतंय. धुवारी कवा पडते, धुवारी पडण्याच्या अगोदर काय करावं, काय धुवाचा जाळ करावं, काय न करावं हे माहिती पाहिजे. वातावरण कवा चेंज होते, कवा काय होलालं ह्याची पुरी माहिती पाहिजे. त्याच्या अगोदर झाडाला अटॅक येण्याच्या अगोदर काय काय करावं, त्याला कोणता अटॅक येऊ शकतो, कोणता येते, काय नाही, कोणती फवारणी मारावं ह्याच्यावर. तुमचं म्हणणं किंवा बागायतदाराने स्वतः आधी बारीक अभ्यास आपला करावा लागतो. आणि कांडी घेताना त्याचा विचार करून पुरेपूर चांगली कांडी ही घ्यावा त्याच्याजवळ. त्यांना डुप्लिकेट बी झाड देऊ शकते, तुम्हाला कलम हाय म्हणू शकते, रोगी बी राहू शकते, काय बी राहू शकते त्याच्यात. आपण काय करते, आंबा झाड मोठं दिसालंय, नंबर 1 जास्त झालंय झाड, चला लावतो आपण, आणि ते उद्या लावते. आपण किती वर्षाचं झाड आहेत, 20 वर्ष 10 वर्ष आपण आंबा लावतो. 10 वर्षांपर्यंत फळच येणार, झाड लावून काय फायदा या झाडाला. नुकसान आपलं आहे, ते तर फार मोठं नुकसान आहे. नुकसान तुम्ही उठत्या क्वालिटी जर तुम्हाला कळालीच नाही, एक कांडी कमी 100 कांडी आहे त्याची झाडाची. पैसे किती आहेत झाडाचे आपले आणायला रोज, बरोबर आहे. तुम्ही काहीतरी कीड रोगीची पण काहीतरी माहिती घ्यायला पाहिजे असं म्हणत होते. कीड रोगी म्हणजे आता मी कर्जतून ते माल आणला, माल देताना त्याने रोप असं दिलं की त्यातलं एक 40 रोप त्याला मॉल फॉर्मेशन होतं. आता ती मला कल्पनाच नाही मॉल फॉर्मेशन आहे, मी ते लावून टाकलं. मग त्याचं झाल्या माहिती काढल्यानंतर कळालं वा हे वाढत चाललंय. मला ते 35 झाड त्याचे होते, काही झाड एक 10-15, मला 35 झाड उपटून ठेवून द्यावं अनावश्यक, कारण त्याच्यावर कोणतं औषधच नाही. वडवळ साहेबाची चर्चा केली मी, झाड काढले आणि बाजूला टाकून द्या. मग पुन्हा काय ज्यामध्ये काय आल्यानंतर पुन्हा फांद्या काढून टाकले. मी तर ते देणाऱ्या माणसांतच दिलं, त्याला काय विकण्याची माहिती होतं. मी जाऊन कर्जतून आणलं नगरमध्ये जाऊन. मी तर तसे 3 वर्षाचे झाड काढले, जो की 6-7 फूट वाढलेले, मुळासकट उपडून काढलेत, ज्याची माहितीच नाही. बरं सांगायला कोणी तयार नाही. रोपं विकतात फक्त, ही लोक रोपं विकून ती मोकळे होऊन जातात, पण पुढं काय
बरं एका झाडाला आलं तर अख्खी बाग धरते, जी माझी कंडिशन झालेली आहे तशी. फक्त एका झाडाला होतं, मी समोरच्याला विचारलं रोप विकणाऱ्याला की बुवा हे काय, म्हणजे काय उत्तर दिलं नाही. अख्खी बाग आज माझी तशी धरलेली आहे, पण त्याला काहीच उपाय नाही. जेणेकरून घेतेवेळेस तुम्ही विचार करा, थोडंसं 10 रुपये 5 रुपये महाग लागू द्या कांडी, पण निरोगी असली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं ते आहे. निरोगी कांडी असेल तर तुम्हाला खतं बी कमी लागणार आहेत आणि फवारण्या पण कमी लागणार आहेत. अगोदर रोगवाली कांडी घेतला तर मग तुम्हाला आणखीन जास्त नुकसान होणार. 3 जूनला अनवलीचे जे जाधव सर आहेत, राज जाधव आणि अरविंद जाधव, पंढरपूर जवळ अनवली, तर त्यांच्या हा आंबा वैष्णवी कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवला होता. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवलं होता. आंबा एकदम चांगला आहे. तर तो आंबा काल आपल्याकडे आणला, 24 तास साध्या ह्याच्यामध्ये ठेवला आणि आता हा पिकलेला आहे. तर आपण जर समजा चाकू आणला तर तुम्हाला दिसल की ह्याचा चांगला रस बनतो, एकदम चांगला स्वाद आहे. आणखी थोडा पिकायचा बाकी आहे. म्हणजे आज तुम्ही बघितलं तर पूर्ण हा आंबा टाईट आहे, आणखी असं एकदम लूज झालेलं नाही. तर त्यातले काही दोष काय आहे ते आमचं बघणं चालू आहे, परीक्षा चालू आहे. तर हा 1 महिना जर आपण असा ठेवून विकू शकलो तर आपल्याला आंब्याच्या मध्ये एक चांगलं काम करता येईल. तर आपल्याला जर समजा 3 तारखेपासून मी माझ्याकडे रायपिंग चेंबर मध्ये ठेवला, तिकडून आणला आणि रायपिंग चेंबर मध्ये ठेवला. 15 दिवस 10 दिवस राहू शकतो. नाही आता नाही. हे जेव्हा पिकायला सुरुवात झाला की मग तो जास्तीत जास्त 5-6 दिवस राहतो. 5-6 दिवसात तो पिकला की त्याचे चांगले पैसे होतात. आता कुठे आंबा नाही, मार्केटला एकदम डाऊन झाला. हा, त्याच्यामुळं आणि टेस्ट वगैरे सुद्धा जशीच्या तशी राहील. तर हेच आपण समुद्रमार्गे आपण पाठवलं तर त्याचे चांगले पैसे होतात. तर थंड टेम्परेचरमुळं काही भागाला हे असं स्कॉर्चिंग होतं. हे वरनच फक्त हे आहे, पण आतमध्ये चांगला असतो आंबा, परंतु लोक असा दिसला तर घेत नसतात. म्हणून आपल्याला हे या पद्धतीनं व्यवस्थित राहिलेला द्यावा लागतो. त्याचा आपण पल्प सुद्धा काढता येतो. आता हे आपल्याला मी हे तुम्हाला कापून दाखवतो. म्हणजे एसी मध्ये ठेवल्यानंतर आज 1 महिन्यानंतर सुद्धा तुम्हाला ह्या कोणत्याही प्रकारचा ह्यात काही दोष नाही. एकदम चांगला रस तयार आहे. तर हे म्हणजे 3 जून पासून ते आत्ता 1 महिन्यानंतरचा हा चव एकदम ओरिजिनल चव आहे. टेस्ट एकदम शुगर पर्सेंट चांगला संपूर्ण रोग झाला नाही का? तुम्हाला सांगितलं नाही का? आणखी थोडासा पिकायचा बाकी वरनं जरी पिवळा दिसला तर थोडासा आंबटपणा, म्हणजे ती गोडी. हे खमक्या कसा काय चव एकदम चविष्ट आहे आणि शुगर पर्सेंट सुद्धा चांगला आहे. क्वालिटी कशी वाटते, चव कशी वाटते? छान आहे, नैसर्गिक चव आहे. गोडीला पण उतरलेला आहे, अजून पूर्ण पिकलेला नाही. पण हा प्रयोगाच्या अवस्थेमध्ये आपण याच्यावर अभ्यास करतोय. तापमानाचा पण त्याच्या बाहेर काढल्यानंतर पुन्हा त्याचं तापमान वाढवावं लागतं, त्याच्या विषयात पण, आणि त्याच्यानंतर आपण रायपिंग चेंबरमध्ये पिकवतोय. या सगळ्या विषयांचा आपण अभ्यास करतोय. या क्षणापर्यंत तरी आपला प्रयोग सक्सेस आहे असं वाटतं. याचा अधिक अभ्यास होणं आपल्याला गरजेचं आहे. तर एक तुकडे करून आपल्याला स्टोरेज लागतं. कारण अख्ख्या जिल्ह्यात एक बी स्टोरेज झालं, माझ्याकडे जर 400-500 कॅरेट माल निघालाय, मी आता बाजारामध्ये विकू शकत नाही कारण की माझ्याकडे हातावर बी आहे, तर ते मला स्टॉक मध्ये टाकता येईल. त्यासाठी एक स्टोरेज लागतं. पल्प काढून त्याचं पॅकिंग करून द्यायला ते एक लागतं. आणि त्याची एक विशिष्ट टेक्नॉलॉजी आहे, आणि त्या टेक्नॉलॉजीचे सर्टिफिकेट करून त्याचा व्यवस्थित जर आपण पाऊच केलं, त्याचं लेबलिंग केलं तर. श्री शिवसेठ मामडे यांनी ग्रुपवर बऱ्याच वेळेस विनंती केली होती की एक गेट टुगेदर घ्या, माझ्या बागेत घ्या, मी स्वतः खर्च करतो वगैरे वगैरे वगैरे. तर मागच्या 2 दिवसापूर्वी पडवळ सरांचं आणि मामडे सरांचं संभाषण झालं आणि त्यांनी 1 दिवसाच्या शॉर्ट नोटीसवर आजची ही सविचार सभा आयोजित केली. आज या सभेला
आपल्यापैकी साधारणतः जवळच्या परिसरातले सगळे मिळून 10 बागायतदार उपस्थित आहेत. तर खरोखरच ही एक खूप चांगली सुरुवात आहे. जर अशा पद्धतीनं ऍक्च्युअल स्वतः बागायती करताना बागायतदारांना कोणत्या कोणत्या अडचणींना तोंड द्यावं लागतं, ती जी काही प्रयोग करतात ती प्रयोग कितपत फायद्याची आहे का, त्या प्रयोगामुळे काही तोटा होतो, आतापर्यंत आपण जे काही केलं त्याच्यात काय चुकलं, काय बरोबर आलं, हे एकत्र येऊन वेगवेगळ्या विभागातल्या सगळ्या बागायतदारांनी आपसामध्ये चर्चा करून सल्ला मसलत करून ही जी आंब्याची बागायती आहे ही किफायतशीर फायद्याची किंवा सोपी करणं गरजेचं आहे. कारण काय आहे, द्राक्षाप्रमाणे डाळिंबाप्रमाणे आंब्यामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळी तज्ज्ञ, वेगवेगळी कन्सल्टंट, वेगवेगळी एजंट किंवा वेगवेगळी निविष्ठा विकणारी लोक वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान देत असतात. पण ऍक्च्युअल त्यांनी दिलेलं ज्ञान हे आपल्याला कितपत लागू पडलं, कुणी कुणाला काय ज्ञान दिलं, कुणी कुणाकडनं काय ऐकलं, त्याचा कसा अवलंब केला, मग ते अवलंब केल्यानंतर फायदा झाला की नुकसान झाला, मग रोपवाला असेल, औषधीवाला असेल, छाटणीवाला असेल, वेगवेगळे साहित्य पुरवणारा असेल, खतवाला असेल, औषधवाला असेल किंवा फोनवर किंवा बागेत भेट देऊन व्हिजिट देऊन सल्ला देणारा असेल, आणि त्याच्यानंतर विक्री व्यवस्थेत जेवढी काही एजंट म्हणा, दलाल म्हणा, आडते म्हणा, हे लोक असतील. तर ह्या सगळ्या विषयाचा बागायतदाराने स्वतः अनुभव घेतल्यानंतर आपल्या आजूबाजूच्या वेगवेगळ्या बागायतदारांना त्याचा काय फायदा झाला, काय तोटा झाला, खरंच झाला का, कुणी चांगला सल्ला दिला, कुणी चुकीचा सल्ला दिला किंवा कुणाच्या सल्ल्यामुळे नुकसान झालं, या सगळ्या गोष्टी शेअर करायला पाहिजे. आणि जसं आपण या वर्षी वेगवेगळ्या बागायतदारांनी स्वतःचा आंबा स्वतः विकण्याचा एक मोठा प्रयोग केला, 60-70 लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि जो दलालाला साधारणतः 60 आणि 70 रुपयाला द्यावा लागायचा किलोने आंबा, तो आंबा 700, 800, 900, 1000 रुपये डझन पर्यंत शेवटपर्यंत विकला. विक्रीच्या विषयामध्ये एका वेगळ्या प्रयोगाने खूप चांगल्या प्रकारे फायदा बागायतदारांना झाल्याचा आपण अनुभव घेतलेला आहे. म्हणून ही जी वेगवेगळी प्रयोग आहेत, आता विक्रीमध्ये आपल्याला पैसा मिळवायचा असतो, पण तोपर्यंत आपल्याला फक्त पैसा टाकायचा असतो. मग आपण पैसा टाकत असताना जेवढा आपला पैसा कमी टाकला जाईल तो आपला नेट आणि निव्वळ प्रॉफिट आहे, आणि आपला निव्वळ प्रॉफिट खर्च कमी केल्यानंच वाढणार आहे. मग कोणती प्रयोग करायला पाहिजे, कोणती टाळायला पाहिजे, कोणत्या औषधाने, कोणत्या खताने किंवा कोणत्या प्रकारच्या कामाने बागायतदारांचा आंबा किफायतशीर होईल, फायद्याचा होईल, हे सगळं आपण एकमेकांबरोबर शेअर करायला पाहिजे. तर मामडे साहेबांच्या पुढाकाराने ही जी पहिली सहविचार सभा या ठिकाणी आपण आयोजित केली. मामडे साहेबांचा मी हा विचार आम्हाला दिल्याबद्दल खरोखरच आभारी आहे. आणि ही सहविचार सभा अशीच संपूर्ण महाराष्ट्रातल्या केसर आंबा बागायतदारांसाठी फायद्याची ठरो, वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी ही सहविचार सभा आयोजित केल्या जावी. कारण कालच चंद्रकांत पाटलांनी उदगीरवरनं फोन केला की साहेब माझ्या बागेत का नाही आयोजित केली, मला पहिला मान द्यायचा होता, मी खूप चांगली सोय केली असते. तिरमनवारांचा फोन आला की साहेब आमच्याकडे पण आपण सहविचार सभा ठेवूया. तर अशी बागायतदारांच्या इच्छेनुसार ज्या ठिकाणी एकत्र 4 लोक चांगले येतील या गोष्टीचा विचार करून इथून पुढे आपण रेग्युलर सहविचार सभा आयोजित करू. आणि ही सहविचार सभा बागायतदारांच्या कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी उपयोगाची ठरो, फलदायी ठरो, ही मी अपेक्षा व्यक्त करतो. बागायतदाराने स्वतः प्रत्येक विषयामध्ये बारीक अभ्यास करून स्वतः निर्णय घ्यायला शिकावं. मग तो निविष्ठेचा असो, लागवडीचा असो की आंबा विक्रीचा असो. कारण आपण जे काही करतो त्याचा फायदा आणि तोटा स्वतः बागायतदाराला होतो. म्हणून प्रत्येक विषयामध्ये बागायतदाराने स्वतः शहाणं होणं, स्वतः अभ्यास करणं, स्वतः माहिती घेणं आणि त्या माहितीच्या आधारे ही आंब्याची खूप सोपी आणि अतिशय पारंपरिक असलेली शेती आपल्याला व्यावसायिक दृष्टिकोनातून यशाची करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि त्यासाठी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. दर महिन्याच्या 1 तारखेला हे आपण डेट फिक्स करा. ठीक आहे. दर महिन्याची 1 तारीख आपण जेणेकरून सगळ्याला लक्षात पण येईल
आपण ग्रुपवर बागायतदारांचा सल्ला घेऊ, त्यांच्याबरोबर चर्चा करू, वेगवेगळ्या लोकांच्या काय सूचना येतात त्या संदर्भात आपण माहिती घेऊ आणि मग जी आपल्याला माहिती येईल सगळ्यांना जे सोयीचं असेल त्यानुसार आपण निर्णय घेऊया. जिल्ह्यातलं स्टोरेजचं हे सगळ्यात मोठं आहे, कारण की उत्पन्न तिथंच आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. उत्पन्न सगळ्यात मेन आहे स्टोरेज, कारण सगळ्यांचा आंबा एकदाच येणार, सगळ्यांचा आंबा बाजारात एकदाच येणार, म्हणजे आंबा एकदाच बाजारात आला की त्याचे भाव तुटणार, जे की तुमच्या हातात नाही एकदाच यायचा आंबा आणि माल आल्यावर तुम्हाला विकलाच पाहिजे. जे की भाऊसाहेबांनी कांदा बेभावामध्ये विकला, आज त्याच्याकडे 4 असते तर आज 32 रुपयांनी विकला असता. हेच माझ्याकडे स्टोरेज नसल्यामुळे मी 70 रुपयांनी बीटवर विकला. हेच माझ्याकडे स्टोरेज असतं तर आज मी 250 रुपयानं तेच बाजारामध्ये रिटेलमध्ये विकला असता. म्हणजे माझा खरा मुनाफा जे होता ते निघून गेला. म्हणजे खरा जर मुनाफा तुम्हाला जर कमवायचा असेल तर स्टोरेज हे कंपल्सरी प्रत्येक जिल्ह्याला एक पाहिजे, भले सरकारी असेल किंवा कोणाचं प्रायव्हेट असेल. या संदर्भामध्ये आता आमच्या काही आंबा उत्पादक बागायतदारांनी एक शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केलेली आहे तुमच्या माहितीसाठी. त्यामध्ये आता त्यावर आमचं सगळं म्हणजे नियोजन चालूच आहे. याबद्दल प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला विक्रीची साखळी कशी निर्माण करता येईल त्या अनुषंगानं म्हणजे कलेक्शन सेंटर, प्रोसेसिंग सेंटर, रॅपलिंग चेंबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये असणं गरजेचं आहे. आणि आपल्याला एकच सामूहिक विक्रीची व्यवस्था कशी करता येईल त्याबद्दल आपण आपल्या कंपनीच्या मार्फत हा म्हणजे प्रश्न सोडवायचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. आम्ही आपली कंपनीमध्ये सध्या तरी 10 लोकांनी आम्ही कंपनी स्थापन केली आहे, पण यामध्ये सगळ्या आंबा बागायतदारांनी आपल्या समविचारी बागायतदारांनी एकत्र यावं, त्यामध्ये आपापला सहभाग आपल्या परीने नोंदवा अशी मी सगळ्यांना आवाहन करतो. आणि इथून पुढे आपल्या सगळ्या आंबा बागायतदारांना आपल्या कंपनीमार्फत सर्व काही सेवा सुविधा पुरवण्याचंही आपण एक मानस इथं सोडतोय. त्यामध्ये रोपापासून बाकी सगळ्या निविष्ठापासून औषधी असो, खते असो आणि हार्वेस्टिंग करणं, कटिंग करणं, त्यानंतर पोस्ट हार्वेस्टिंग मॅनेजमेंटमध्ये प्रोसेसिंग करणं, ज्यांच्याकडे अतिरिक्त उत्पादन झाले त्यांचं स्टोरेज करून एक्सपोर्ट करणं, लोकल विक्रीची साखळी निर्माण करणं, या सगळ्या बाबतीत आपला काम करायचा विचार आहे. परंतु यामध्ये एक मुख्य अडचण अशी आहे की आपल्याला तसे काम करणारे स्वयंपूर्णपणे काम करणारे स्वयंसेवक यामध्ये गरजेचे आहे. कारण का हे काही एकट्या दुकट्याचं काम नाही आणि हे जे काम आहे प्रत्येक जिल्ह्यात दूर दूर पसरलेलं असल्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातनं स्वयंघोषित आपले कार्यकर्ते यामध्ये येणं गरजेचं आहे बागायतदारांनी, असं माझं वैयक्तिक मत आहे.